मित्र इकडे बघा, वाघाचा आवाज येतोय. एवढी जांभळं आलीत ना, खतरनाक जांभळं आलीत. हा बरोबर, बस 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 बस. हां जुगाड जुगाड केलं आहे आम्ही काहीतरी, पण मस्त सक्सेसफुल झाला. 12 किलो झाली. हां 12 किलो 2-3 ठिकाणी दिली जांभळा दिली. विचार करा, मग एवढी जांभळं आली. इकडे बघा, खतरनाक जांभळं जांभळं. नमस्कार मित्रांनो, मी जीवराज. मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि आम्ही आता निघालो आहोत जांभळं खाण्यासाठी रानामध्ये. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. दुपारचं कसं ऊन जास्त असतो, त्यामुळे आम्ही आता निघालो आहे. तर सोबत आहे नंदा आई आहे, असं आम्ही तिघजण चाललो आहे. तर आज बघूया आपल्याला किती जांभळं भेटतील ते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढं आई आहे आणि पुढं नंदाई आहे, असं आम्ही तिघजण चाललो आहे. ही आमचा जो डोंगर आहे ना, हा आमचा खेतुरपाला आहे. तर आपण त्याशी गेलो ना आंबे करवंद जांभळं काढायला. तर तो रान आहे किनलवण आमचा. तर हा आहे खेतुरपाल. अशी प्रत्येक रानाला नावं आहेत वेगवेगळी. उपाय पण आलं आहे आंबे घेऊन. कुठून? कॅमेरा नाही बघा, सकाळ येतो वरती बा. हे आंबे आहेत. असं भरपूर लोक आहेत ना, सकाळ जातात, कारण की दुपारचा ऊन असतो, त्यामुळे सकाळी बरं वाटतं जरा रानामध्ये फिरायला. तर लोक जातात रानामध्ये आंबे, अजून काही त्यांचे असतील ना म्हणजे झाडं माडं बघायला. सकाळची बरं वाटतं ना फिरायला रानामध्ये. माकडने खाऊन टाकले आंबे बघा. हे पूर्ण असे कलमी आंबा आहे. तर हे बघा, असे खाऊन टाकले आंबे. इथं पण आहेत. असं वरती मोठं कलम आहे, झाड आहे. तर असे आंबे खाल्ले बघा. इथे पुढे पण बघा, असं चावलं आहे बघा पूर्ण चारी बाजूने. हे बघा असं. त्यामुळे आहेत ना, असे रानामधले जे आंबे आहेत ना, पटकन जाऊन आणायला लागतात. त्या झाल्या की किती मोठा तयार आंबा होता, पूर्ण खाल्ले बघा असं. आणि इकडे बघा, हे पण आहे, हा रायवरी आंबा आहे, तो पण खाल्ले बघा. मस्त पिकलेला होता. हे बघा इथं खालून चावलं आहे. हे रायवरी आंबा आहे. आणि हे बघ खाली किती खाल्ले आंबे. हे पूर्ण असे कलमी आंबे आहेत, पूर्ण चारही बाजूने केले, कुरतडलेत. हे बघा इकडे खतरनाक भेटला आंबा आपल्याला, एक रायवरी आंबा. एकदम पिवळ्या पुढं धमक झाला आहे. तर हे आंबे खूप गोड लागतात. बघूया आंबा कसा आहे, गोड आहे काय. खतरनाक गोड आहे. एकच नंबर आंबा आहे. असे रायवरी आंबे खूप छान लागतात रानामधले, आणि ते अलगद खाली पडतात. मित्र इकडे बघा, वाघाचा आवाज येतोय. वाघ नाही आहे इथे, सगळं लावलं, जुगाड केलं आहे. एक सोलर पॅनल लावलं आहे, त्यावरच्या ह्यानुसार ते आवाज येतो आहे. आणि असं ऊन पडेल ना, तसे ते रानामध्ये आवाज येतो. ते खाली आंब्याची झाडं आहेत मोठी मोठी, त्या मस्त आंबे आलेत. त्यामुळे आमच्याकडचे ही आहे, तर रमेश काका आहे, त्यांनी लावले आणि त्यामध्ये रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे. असं कुत्र्यांचा आवाज, वाघाचा आवाज, माणसांचा आवाज. बघा माणसाचा आवाज ते बोलतात बघा. ते असं कोण माणसं ते ओरडत नाही आहेत, ते रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. तर असा आवाज येतो त्या मशनीमधून. तर तसं ऊन पडला ना, ते म्हणजे सोलर पॅनल लावलं आहे त्यावर, तिथं ऊन पडला ना, तो कंटिन्युअस आवाज काढत असतो. गावाला जुगाड करतात लोक. असं वाटतं रिअल की माणसं ओरडतात. पहिल्यांदा आम्ही आलो इथे ना, तर मला वाटलं वाघाचा आवाज येतो की काय, पण शॉक झालो आम्ही इथे. नंतर आई बहिणी नंदाई बोलले की नाही, इथे मशनी लावलेत. जर आपले कोणी जुन्या वेळे बघितले असतील पडले चॅनलवरती, तर समजा असं आपण कुठे आलो ते. कारण की आपण आता आलेलो आहोत गोठणीवरती. इकडे बघा, ही पूर्ण गोठणीचा परिसर आहे. पावसामध्ये इकडे मस्त वाटतो. इकडे पूर्ण कातळच आहे, असं पावसामध्ये धबधबे पडतो खाली खाली, आणि पूर्ण खाली मोठा धबधबा आहे. तर हा गोठणीचा परिसर आहे. इथे आपण असं वरती चाललो बघा. बाप रे बाप, कसली जांभूळ आले बघा. म्हणजे पानं कमी आहेत आणि जांभळं जास्त आहेत. एकच नंबर आहे, कुठे याची गरजच पडणार आपल्याला. एवढी जांभळं आलीत ना, खतरनाक जांभळं आलीत. खाली पडली तर जांभळी सगळी सुकलेली जांभळं आहेत, गडून पडली. पण वरती बघाल ना, तर बाप रे बाप, खतरनाक जांभळं आलीत. हे बघा, पूर्ण ही फांदी पूर्ण काळी काळी वाटते बघा. आता तुम्हाला फोनमध्ये कमी वाटत असेल, पण समोर बघाल ना तर जाम असले बघा. नंदाई चढले वरती झाडावरती.
इकडे बघा नंदाई चढली झाडावरती. आमच्याकडच्या बायका आहेत ना ते एकदम ऑलराऊंडर असतात, म्हणजे झाडावर चढण्यामध्ये वगैरे, कारण तशी कामं असतात शेती बितीची, त्यामुळे झाडावर चढायला लागतं. बघा वरती चढले बघा, एक नंबर चढणार. चढायला एक नंबर आहे बघा. वर चढले ते जांभळं बघा किती आले. हे बघा, हे बघा 40 जांभळं आहेत. इकडे खाली आई टिपते खालून खालून, दाखव तुम्हाला. जांभळं भरपूर आलेत ना, राहुलीसारखे. म्हणजे हे बघा हाताला एवढे जांभळे लागतात ना. हे बघा काढून दाखव तुम्हाला मी. एकदम काळी काळी कुट्टे एकदम, म्हणजे मोठी मोठी जांभळं आहेत. अशी एवढी जांभळं आहेत ना, असं हलकं तुम्ही हातानं काढाल. हातानं सोडा असं तुम्ही तोंडाने पण डायरेक्ट खाल, हाताला लावायची गरजच नाही. साईडला बघा जांभळं खालेली आहेत ना, म्हणजे हातानं तोंडानं पण काढू शकतो. बघा इकडे बघा. काय करत आहे? थांबलं. एवढे जांभळं जवळजवळ आलेत ना, अशी अलगत काढायला. आणि किती पण खा, मला फक्त खा, कारण की खूपच जांभळं आलेत. नंदाई टिपते जांभळं हाताला काढून बघा. ह्याच्या लेफ्ट साईडला किती बघा भरपूर आहेत. पिशवी घेऊन वरती आले. ह्या घोडीच्या घोडी आहेत इथे बघा. हे तर बघा किती आहेत. असे पूर्ण घोडीच्या घोडी आले ते बघा. आज आपण कुठे आलो नाही करवंद काढायला वगैरे, फक्त जांभळं काढायला आलो आहे. आणि इथं जांभळं आपण असं अलगद वगैरे नेतो आहे, कारण की ते खराब होतात. असं अलगद काढायला लागतं जांभळं. पण खाली बघा, खाली आई काढते. झाडावर चढलो आहे, खाली आई जांभळं बघा. आईच्या डोक्यावरती बघा किती जांभळं ती बघा, पूर्ण काळी काळी. असे हलवून ती खाली तिने साडी आणलं आहे आणि साडीवर पाडते ती. पिशवी लावली इकडेच लावली पिशवी, इथे अडकवली. आणि अशी खाली एवढी जांभळं आहेत आपली, काळी काळी कुठं. आणि अशी एवढी जांभळं आलीत ना की संपणारच नाही, एवढी जांभळं आलीत. ती आई चढली नंदा आहे, तर त्या फांद्या किती जांभळं बघा. तिकडे पूर्ण कचराच आहे. आणि इकडे बघा असं इकडे पूर्ण जांभळंच जांभळं. तर मित्रांनो मला काय वाटतं असं मी बघतो की ह्यावर्षी खूपच जांभळं आली. एवढीकडे जांभळं येत नाही ना आई, यावर्षी जांभळं खूपच आले. बेख्खा जांभळं आले. आणि प्रत्येक जांभळं आहे. त्यामुळे लोक किती पण जांभळं काढले तरी जांभळं संपतच नाही, तेवढे जांभळं आलेत. आणि इकडे बघा, हे बघा एकदम जांभळं पण एकदम जाळं जांभूळ आहे. असे खूप सारे जांभळं आहेत बघा, पूर्ण काळी काळी. एकदम लाल लाल पण नाही कमी आहेत, पण काळी जास्त आहेत. खूप गोड आहेत. हे बघा असा गट्टाचा गट्टा आहे हातामध्ये येतो पटणं. पूर्ण वाटतं पिशवी भरून जाईल. हां, आणि ही सगळी आता पार्सल मुंबईला आहे ना, सगळी पार्सल मुंबईला जाणार. हे बघा नंदाने 4 पाली दिली. 4 पाली झाले किती भरपूर. 4 पाली माझे किती झाले? 12 किलो झाले. हां 12 किलो 2-3 ठिकाणी दिली जांभळं दिली. विचार करा म्हणजे एवढी जांभळं आलीत. इकडे बघा खतरनाक जांभळं खूपच जांभळं आलीत. पूर्ण घोडीच्या घोडी आहेत जांभळांची. खालीपर्यंत लोंबतं खाली बघा. खाली बघा आईच्या हातामध्ये जांभळं बघा किती आहेत. पूर्ण टोपला भरला आहे ना आई. हे बघा पूर्ण काळी काळी कुट्टे जांभळं आहेत हातामध्ये. आम्ही एवढे खाली जांभळं जमवलेत आतापर्यंत. अजून वरती पण झाडावरती पण आहेत. तर जांभळा पण ओढतो काठीने. इकडे बघा ही करकोर दिलं आईने करून. असे लांब लांबची जी हे आहेत ना, अशी फांदी अशी ओढायची, अशी जवळ येते खाटीने. अशी जवळ येते, अशी खाटी अडकवायची. आणि ही जांभळं आहेत ना, असे पण हाताने अलगद काढायचे बघा. असे वळून असे हाताने अलगद काढायचे. काळी काळी जे आहेत ना, गट्टाच्या गट्टा. जांभळं एवढे जांभळं जमवलेत माझ्या पिशवीमध्ये बघा. पूर्ण भरलेली पिशवी तर लावून ठेवलं, अडकवून ठेवलं. इकडे नंदा आई काढते जांभळं. हे बघा इकडे काढते नंदा आई जांभळं. आणि इकडे मी आहे. म्हणजे हात कर, हाय कर, बाय बाय. जांभळं काढा सगळ्यांनी या.
बोलवते नंदाई जांभळं काढायला, कारण जांभळं एवढं आलीत ना की संपतच नाही जांभळं, खतरनाक जांभळं आले. हे बघा, लाईक करा, लाईक करा, शेअर करा. नंदाई बोलले मग तुम्हाला काय लागणारच असा, तुम्हाला नंदाई बोलले लाईक करा, शेअर करा, मग तुम्हाला आपली व्हिडिओ लाईक करून शेअर करायला लागेल. तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, कारण की एवढी जांभळं आपण कधी नव्हती बघितली. आलेली येतं जांभळं खूप आधी, पण आता इथं खूपच जांभळं आले भरपूर. जांभळा खाय आम्ही तुमच्यासाठी जांभळा आणायला. हे बघा, नंदाई टिपते जांभळा इथून अशी एवढी चढून हाताला येऊन. भरपूर आहे तर खाली आहे, अक्षरशः दमलो जांभळं तोडून. एवढी जांभळं आली, त्याला खाली जाऊया. एवढी जांभळं जमलीत ना ती खाली देऊन येऊ पहिला आधी. वरतून नंदाई खांदी हलवते, ते पकडून ठेवले तिने. आणि खाली काय बघा आहे हातारच आहे, म्हणजे हे जुनी साडी आणली तिने. आणि आमदा हलव नको, दगडीशी जा. हा बरोबर, बस 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 बस. हां जुगाड केलं आहे आम्ही काहीतरी, पण मस्त सक्सेसफुल झाला. हे बघ आता इकडे आहे ना साडी पकडतो आहे मी. पाऊस जांभळाचा पाऊस पडतोय. जांभळाचा पाऊस पडतोय इथे. जांभळच जांभळ. डोक्यात का जांभळा पडली. इथं हलव जोरात. जांभळं भेटले आपल्याला. बघा त्याच्यामध्ये पूर्ण ती कट्टा जांभळं भेटले. साडीमध्येच नाही, एवढी जांभळं जमली बघा. एवढी जांभळं पडली झाडावरून हलवून. एवढी जांभळं गोड आहेत ना, खतरनाक गोड आहेत. आणि जांभळं हे औषधं असतात, डायबिटीजला एकदम उपाय आहे मेन. जांभळं खा, डायबिटीज तुमची गायब होईल. मस्त मजा आली. इथे पण जांभळा टोपला आहे, तिथे टोपला आहे. बाकी इथं मग रायावरी आंबे आहेत. आणि इकडं बघा इकडं आपले आहेत. हे बघा जांभळा भरला होता, म्हणजे काडी जाडी जांभळं आहेत. या सर्वांनी खायला या. इकडं आमच्या सगळ्यांची झाली आहे जांभळं काढून. इकडे बघा नंदाईच्या हातामध्ये दोन्ही आहेत गम्याला. इकडे आहेत. खूप जांभळं भेटले आपल्याला ना, भरपूर. तर मस्त जांभळं भेटली. इकडे हातामध्ये पण जांभळं आहेत बघा, अजून खूप जांभळं वरती आहेत. आता मी निघालो आहे, मस्त जांभळं झाड भेटलं आपल्याला एक, आणि बऱ्यापैकी जांभळं भेटली ना, अजून वरती भरपूर आहेत. तर मित्रांनो चाललो आता मी घरी. आम्हाला बऱ्यापैकी जांभळं भेटली, तुम्हाला दाखवली व्हिडिओमधून. आणि तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असतात जांभळांची नक्की लाईक करा एक व्हिडिओसाठी. आणि आम्ही सकाळी 8 वाजता आलेलो, आता 11 वाजलेत, म्हणजे 3 तासामध्ये आपलं काम झालेलं आहे जांभळं काढून. तर मित्रांनो तुमच्या गावामध्ये पण जांभळं आले असतील तर नक्की कमेंट करून सांगा मला, कोण जांभळांना गेलेले ते. कारण की ह्या मे महिन्यामध्ये आहेत ना, तर मे महिन्या टायमाला कसे खूप सारे रानमेवे भेटतात रानामध्ये. फक्त कसं असतं ते झाडावरती आलेले असतात, तुम्हाला फक्त रानात जाऊन तुम्हाला शोधायचं असतं. आणि कसं ते तुम्ही नाही गेलं तर तुम्हाला भेटणार नाही खायला वगैरे. त्यामुळे कसं वेळ काढून तुम्ही रानामध्ये जा फिरायला तुमच्या, आणि रानमेवे जमवा, हीच मजा असते. तर आमच्याकडे जांभळं खूप आलेली, त्यामुळे भरपूर लोक जांभळं आणतात. हे बघा मी निघालो खाली आपण इकडे गाव आहे. हे बघा खाली आपण तिकडे गाव आहे, ती घर आहेत तिकडे, आणि आम्ही असं निघालो इकडे. हे बघा डोक्यावरती आईच्या नंदाईचं ही आहे, टोपले आहेत, त्याकडे जांभळं आहेत. चला हळूहळू खाली चाललो आपण. सावली आहे, असं रानामधून काय वाटत नाही चालायला, कारण की सावली असते झाडामाडांची, त्यामुळे काय वाटत नाही एवढी काय चालायला. तर हळूहळू खाली उतरायचा. आता पूर्ण उतारच आहे, चढत नाही, त्यामुळे दम लागत नाही. आणि मस्त घरी जाऊन मस्त थंड पाणी पिऊ.
खाली उतरलो आपण गावामध्ये. चाललं आता घरी. आता पोचलो मित्रांनो घरी आपण. इकडे बघा खाली घर आहे आपले. चाललो आता आपण खाली घरी. खाली यायला एक अर्धा तास लागला. मध्ये मी बसून आलो. बघा आता नंदाई चाललं इकडं घरी तिच्या. हो इकडं नंदाईचं घर आहे. चला बाय बाय. इकडं जांभळं आहेत. हादू कधी उठला तू? लवकर उठला ना. मस्ती नाही गेला तुम्ही ना. त्या मी ह्या घेऊन होतो गेलो. हे झोपलेलो बघा सकाळी. ते उठलो तेव्हा आम्ही. इकडे बघा प्रांजली दिदी शौर्य पण आहे. हां फेकून तो खराब आहे. हा फेकून देतो. खराब फेकून द्यायचं आहे. धुवून खा. मित्रांनो आता आपण घरी आलो दुपारी जांभळं तोडून रानातून. तुम्हाला आपला जांभळांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. आणि तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा एक व्हिडिओसाठी. आणि दुसरी गोष्ट जर चॅनलवरती नवीन कोण असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा. माझी इथून पुढे आपले मस्त छान छान व्हिडिओ येतील. तर मित्रांनो भेटू छान स्टुडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.